व्हेंचुरीमध्ये पाण्यात जे खतं विरघळतात त्याचं द्रावण तयार करावं लागतं. म्हणजे ते खत टाकून ते हलवून विरघळावं लागतं आणि त्याच्यासाठी तरी मजूर लागतो. मग अशी काही यंत्रणा आहे का की ज्याच्याने बिना मजूर बिना इंधन जे पाण्यात विरघळणारे खतं आहे ते डायरेक्ट पिकाच्या मुळापर्यंत नेता येतील आणि तेही प्रत्येक झाडाला समान भेटल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल? तर याच्यावर उपाय आहे फर्टिलायझर टँक. फर्टिलायझर टँक म्हणजे काय असते? तर एक टँक असते की जी पूर्णपणे क्लोज असते. त्याच्यात एक झाकण असतं की ते उघडून त्यात खत भरायचं असतं आणि झाकण लावून द्यायचं असतं. या टँकला एक इनलेट असतं, एक आउटलेट असतं आणि हे दोनही तुमच्या मुख्य पाईपलाईनला जोडलेलं असतं. तर मुख्य पाईपलाईनमधून पाणी येतं, ते खत विरघळतं आणि जसं विरघळलं तसं वापस तुमच्या मुख्य पाईपलाईनमध्ये जातं आणि त्या माध्यमातून ते तुमच्या झाडाच्या मुळाच्या कार्यकक्षेत जातं आणि हे खत हळूहळू विरघळत असल्यामुळे तुमच्या सर्व झाडांना एक समान भेटायची गॅरंटी जास्ती असते, शक्यता जास्ती असते आणि त्याच्यामुळे याच्यात जास्ती फायदा होतो व्हेंचुरीपेक्षा. जर तुम्ही व्हेंचुरी वापरत असाल आणि तुम्हाला जर ते कंटाळा येत असेल की बाबा द्रावण हाताने तयार करावं लागतं किंवा व्हेंचुरीमुळे बॅक प्रेशर येतं, तर तुम्ही फर्टिलायझर टँकचा उपयोग नक्की कराल. आणि जर तुम्ही नवीन कस्टमर असाल तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? डायरेक्ट तुम्ही फर्टिलायझर टँकचाच उपयोग करा. त्याच्याने कमी मजुरामध्ये तुमचं काम सोपं होईल. जर तुमच्या मनातही असा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि ही फर्टिलायझर टँक किंवा ठिबक, स्प्रिंकलर तुम्हाला विकत घ्यायची असेल किंवा त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. तुमच्या मनात जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर मिळवू शकतात. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे.